मी ॲडव्होकेट अश्विनी सागर गोळे. आम्ही दोघंही पेशानं वकील आहोत. आम्हीच गेल्या वर्षी 2024मध्ये नाईट नवरे डेव्हलपर्स यांच्या आरण्य या प्रोजेक्टमध्ये 2 BHK फ्लॅट बुक केला. त्यामध्ये आम्ही पहिला प्रश्न असा पडला की कोणत्या बँकेचं लोन करायचं. तेव्हा मला सेल्स मॅनेजरनी काही बँकांची नावं प्रोव्हाइड केली. त्यामध्ये HDFC बँक, ICICI बँक, युनियन बँक, महाराष्ट्र बँक आणि काही प्रायव्हेट बँकाही होत्या. त्यामध्ये आम्ही सर्व बँकांचा रेट ऑफ इंटरेस्ट पाहिला. तर आम्हाला सर्व बँकांपेक्षा महाराष्ट्र बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट हा खूप कमी होता. त्यामुळे मग आम्ही महाराष्ट्र बँकेचे लोन करण्याचं ठरवलं आणि अभिजित चव्हाण सरांना कॉन्टॅक्ट केला. त्यानुसार मग अभिजित सरांनी आम्हाला सर्व माहिती प्रोव्हाइड केली, सर्व माहिती समजून सांगितली आणि आम्ही त्यांना जे काही डॉक्युमेंट्स लागतात त्यांनी जे सांगितले ते आम्ही त्यांना प्रोव्हाइड केले. त्याच्यानंतर त्यांनी अभिजित सर आणि बँकेचे मॅनेजर बंधू सर दोघंही घरी येऊन त्यांनी जी काही फॉर्मॅलिटी होती लोन संदर्भात ते कंप्लीट करून घेतली आणि कमीत कमी वेळेमध्ये त्यांनी आम्हाला सँक्शन लेटर हे करून दिलं. आम्हाला या दरम्यान आम्हाला एकदाही बँकेमध्ये जावं लागलं नाही किंवा कोणत्याही डॉक्युमेंटची कमतरता असल्यामुळं कुठं आमची प्रोसिजर किंवा लोनमध्ये अडथळा निर्माण नाही झालेला. बँकेची प्रोसिजर ही वेळेमध्ये कंप्लीट झाली आणि मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचं आहे की तुम्ही जर भविष्यामध्ये विचार करताय लोन घेण्याचा किंवा होम लोन घेण्याचा किंवा कोणताही लोन घेण्याचा तर तुम्ही महाराष्ट्र बँकेचा नक्कीच विचार करा.